कोस्टल रोड वांद्रे सीलिंग मार्गाचं उद्घाटन झालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। उद्घाटनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मात्र दांडी पाहायला मिळाली। अजित पवार महायुतीला नकोसे झालेत का असा प्रश्न निर्माण झालाय। अजित पवार जाणीवपूर्वक कार्यक्रमांना येणं टाळतात। अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे। प्रवाशांचा 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होणार आहे। आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक आता सुसाट होणार आहे। पुण्यातील राजकीय विश्लेषकांचं नेमकं या संदर्भात प्रतिक्रिया आलेल्या आहेत। कोस्टल रोड वांद्रे सीलिंग मार्गाचं उद्घाटन झालेलं आहे। पुण्यातील राजकीय विश्लेषकांचं नेमकं काय विश्लेषण आहे हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आहेत। भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे शिवसैनिक आहेत ते वारंवार आक्रमक होताना पाहायला मिळतात। पुण्यातही अनेक अशा घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळेच महायुतीमध्ये अजित पवार नकोसे झालेले आहेत का हा सुद्धा आता प्रश्न चर्चेला येऊ लागलेला आहे। आपल्या सोबत पुण्यातले राजकीय विश्लेषक सोबत आहेत। तुम्ही पाहताय की लोकसभा निवडणुकीमध्ये नंतर RSS ने देखील नाराजी व्यक्त केलेली होती की अजित पवार यांना घेऊन भाजपने चूक केली। त्यानंतर सातत्याने घटना सुद्धा पुण्यातच नाही तर राज्यभरामध्ये अजित पवार यांच्या विरोधातल्या घडतात। तर एकंदरीत काय वाटतं तुम्हाला पत्रकार म्हणून याचं विश्लेषण कसं कराल? आता विधानसभेची पार्श्वभूमीवर जर आपण विचार करायचा झाला तर त्या घटना सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला या वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दिसत आहेत। अगदी बारामतीचं उदाहरण असेल, जिथं मला वाटतं शिंदे सेनेच्या जिल्हाध्यक्षाने एक कार्यक्रम बनवला, त्यावेळेस अजित पवार त्याला उपस्थित नव्हते, तर त्यावेळेस त्यांनी त्यांच्या फोटोवर काळं फडकं टाकलं। मला असं वाटतं, परंतु थोडंसं काही दिवसांचा जर आपण मागोवा घेतला तर महायुतीचे तिन्ही पक्षांचे ज्यावेळेस कार्यक्रम असतात त्यावेळेस हे सगळे नेते एकत्र असतात, परंतु या 3 घटक पक्षांपैकी एका पक्षाचा जर कार्यक्रम असेल आणि त्या ठिकाणी जर इन्व्हाइट केलेला असेल तर आता हे सगळे तिन्ही पक्षाचे नेते त्या ठिकाणी जाण्याचं टाळतात। त्याला कारण असं होतंय की कोणाचा उपयोग किती कोणाला जास्त होतोय, हा सगळ्यात त्याच्या मागचा उपयोग होतो। आणि अजित पवारांनी जर महायुतीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला तर अजितदादांसाठी तसं हे आव्हान या निवडणुकीतलं मोठंच आहे। कारण एकीकडे शरद पवारांचा जो राष्ट्रवादी आहे त्याने मोठ्या प्रमाणात त्या पक्षामध्ये पक्षांतर होत आहेत की राष्ट्रवादीतले दादा गटातले पण अनेक मंडळी आली आहेत किंवा भाजप आणि इतर पक्षातली पण मंडळी, त्यांच्याकडे मोठी आवक आहे। तसं दादांच्या पक्षामध्ये दिसत नाही आहे। त्यांनी आता बरंच पिंक पॉलिटिक्स किंवा दादांनी एकूण आपला जो स्वभाव आविर्भाव तो सगळा बदललाय, तरी सुद्धा अजून तितकंच अनुकूल त्यांना वातावरण दिसत नाही। मग अशा काळात जर त्यांनी स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेण्याचं धाडस दाखवलं तर ते मग आगीतून फुफाट्यात जाण्यासारखंच होऊ शकतं ते। त्यामुळे दादांना सबुरीचं धोरण घ्यावं लागेल, गरज आहे ती त्यांची। या विधानसभेच्या तोंडाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांना एकत्रित राहण्याशिवाय पर्याय नाही। याचा कदाचित अंतर्गत खतखतीमुळे फटका बसेल का, तो बसूही शकतो। कदाचित तुम्ही म्हणाला त्या पद्धतीने अजित पवारांना जागा कमी होण्याच्या किंवा इतर कोणाच्या जागा कमी होण्याच्या हे करतो, परंतु आता थोडासा बेनिफिट जो आहे त्यांना एकत्रित राहणं हे अपरिहार्य आहे। कारण लाडकी बहीण योजनेसारख्या योजना करून या तिघांनी एकत्र राहून जर त्याचं हे केलं तर त्याचा त्यांना उपयोग त्या ठिकाणी होऊ शकतो। कॅमेरामन सचिन चंदनशिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।